Now, the second type of sentences, exclamatory sentence. Exclamatory sentence इनडायरेक्ट कशा प्रकारे करायचं याला कोणते रूल्स आहे आपण बघूया. लक्षात घ्या, यापूर्वी आपण स्टेटमेंटचं एक्सक्लेमेटरी कसं करायचं ते आपण शिकलेलो आहोत. आता आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असणार आहे त्याचं इनडायरेक्ट कशा प्रकारे करायचं हे बघूया. At first, you must understand the type of sentence. You can see the first sentence. The teacher said, "What a beautiful handwriting it is." What a beautiful handwriting it is. You can see here, the sentence begins with what? And here you can see at the end there is exclamation mark. So this one is exclamatory sentence. लक्षात येतं का एक्सक्लेमेटरी कसं ओळखायचंय? सुरुवातीला हाऊ किंवा व्हॉट असणार आहे, हाऊ किंवा व्हॉट असणार आणि एंडला एक्सक्लेमेटरी साइन, एक्सक्लेमेशन साइन असणार आहे. म्हणजे एक तर इझी आहे, आपल्याला सेंटेन्स टाईप तर कळलेला आहे. Now what are the rules for indirect speech? You can see here. The first one, you have to use exclaimed on the place of said. म्हणजे saidच्या ऐवजी instead of said you have to use exclaimed. saidच्या ठिकाणी exclaimed यूज करायचं. सेंटेन्स जॉईन करण्यासाठी दॅट यूज करायचं, सेंटेन्स कनेक्ट करण्यासाठी दॅट यूज करायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पहिल्यांदा हे जे सेंटेन्स दिलेलं आहे जे कोणत्या टाईपचं आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, त्याचं पहिल्यांदा असर्टिव्ह सेंटेन्स करावं लागतं. लक्षात घ्या, मी परत काय सांगतोय. At first you have to make assertive sentence of the given exclamatory sentence. म्हणजे जे सेंटेन्स दिलेलं आहे ते एक्सक्लेमेटरी आहे का, त्याचं रब पेजवर पहिल्यांदा असर्टिव्ह म्हणजे साधं विधानार्थी वाक्य करावं लागणार आणि मग इनडायरेक्ट करावं लागणार. बघूया रूल प्रमाणे तुम्हाला जमतं करून. द टीचर सेडच्या ठिकाणी एक्सक्लेम्ड वापरलं, एक्सक्लेम्डचा अर्थ होतो उद्गारला, एक्सक्लेम्ड. इथे सुद्धा एक लक्षात घ्या, सेंटेन्स जॉईन करण्यासाठी दॅटच वापरावं लागतं. सेंटेन्स जॉईन करण्यासाठी दॅट वापरली, बघा डबल अंडरलाईन केलंय, दॅट वापरली. पुढे रूल काय सांगितलं होता, दिलेलं सेंटेन्स एक्सक्लेमेटरी असणार, त्याचं आपल्याला असर्टिव्ह करायचंय. बघा सेंटेन्स काय, व्हॉट अ ब्युटिफुल हँड रायटिंग इट इज. आपण यापूर्वी शिकलेलो आहोत असर्टिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं आहे. व्हॉट अ ब्युटिफुल हँड रायटिंग इट इज याचा असर्टिव्ह सेंटेन्स असेल, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल हँड रायटिंग. इथे मी लिहिले बघा, तुम्हाला कळायला पाहिजे. पण या सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्स दिलेलं बघा, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल हँड रायटिंग. हा जो मी अंडरलाईन केलेला भाग हा एक्सक्लेमेटरी आहे, त्याचा आपण पहिल्यांदा असर्टिव्ह सेंटेन्स बनवलं आणि मग याचं इनडायरेक्ट करावं लागतं. आता सोपं, आता काही प्रॉब्लेम नाही. म्हणून बघा, द टीचर एक्सप्लेन दॅट, इथे काय सेंटेन्स होतं, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल हँड रायटिंग आहे का. मला सांगितलं पास्ट टेन्स आहे म्हणून फक्त इथे इजचं फक्त काय होणार आहे, वॉज होणार आहे, बाकी सगळं आहे तसं. बघा इजचं फक्त काय घेतलं बघा, वॉज. It was a very beautiful handwriting. बघा कुठे प्रॉब्लेम आहे. पण एक लक्षात घ्या, याचं असर्टिव्ह सेंटेन्स केल्याशिवाय आपल्याला इनडायरेक्ट करता येत नाही. लक्षात येत नसेल आपण सेकंड सेंटेन्स कडे बघूया. द चिल्ड्रन सेड, व्हॉट अ टेरिबल मॅन ही इज. चिल्ड्रन सेड, व्हॉट अ टेरिबल मॅन ही इज. टेरिबल म्हणजे भयंकर. मुलं म्हणाली किती भयंकर माणूस आहे तो. आता हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे
आपल्याला कळलं कसं? स्टार्टला वॉट आहे, एंडला एक्सक्लेमेशन मार्क आहे, एवढं तरी कळतंय. सेंटेन्स आपल्या टाईप ओळखता आला. आता रूल प्रमाणे सेड काढून एक्सक्लेम्ड यूज करायचं, सेंटेन्स जॉईन करण्यासाठी दॅट यूज करायचं, आणि पुढे काय सांगितलं होतं? गिवन सेंटेन्स जे आहे ते एक्सक्लेमेटरी आहे, त्याचं आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स अशा प्रकारे बनवायचं आहे. व्हॉट अ टेरिबल मॅन ही इज, असर्टिव्ह सेंटेन्स. विधानाचे वाक्य असं आहे ना, ही इज अ व्हेरी, व्हॉट काढून टाकावं लागतं. ही इज अ व्हेरी टेरिबल मॅन, ही इज अ व्हेरी टेरिबल मॅन. बघा इथून स्टार्ट होते, ही इज अ व्हेरी टेरिबल मॅन, आणि मग इनडायरेक्ट चिल्ड्रन एक्सक्लेम्ड दॅट. ही इजचं फक्त काय झालं बघा, वॉज झालं तर पास्ट टेन्स आहे, बाकी सेंटेन्स आहे तसं बघा. ही वॉज अ व्हेरी टेरिबल मॅन. अजूनही कळत नसेल, आपण थर्ड सेंटेन्स कडे वळूया. एव्हरीवन सेड हाऊ काइंड अँड जनरस किंग ही इज. हाऊ काइंड अँड जनरस, जनरस म्हणजे दानशू, म्हणजे आणि काइंडचा अर्थ होतो दयाळू. किती दानशूर आणि दयाळू राजा आहे तो. सेंटेन्स स्टार्ट बघा हाऊ ने झालेली आहे, एंडला एक्सक्लेमेशन मार्क आहे. सो दिस वन इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे जे सेंटेन्स आहे हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. ओके. आता आपल्याला रूल प्रमाणे बघा, सेडच्या ठिकाणी एक्सक्लेम्ड वापरलं, सेंटेन्स जॉईन करण्यासाठी दॅट यूज केलं. पुढे काय सांगितलं होतं? याचं पहिल्यांदा असर्टिव्ह सेंटेन्स बनवून घ्या. हाऊ काइंड अँड जनरस किंग ही इज. सिंपल सेंटेन्स असेल बघा, ही इज अ व्हेरी काइंड अँड जनरस किंग. ही इज अ व्हेरी काइंड अँड जनरस किंग. बघा इजचं फक्त वॉज झालं पास्ट टेन्स होता, ही वॉज अ व्हेरी काइंड अँड जनरस किंग. सेमच रूल्स आहे, फक्त व्यवस्थित स्टडी केला तर जमणार. द पेंटर सेड व्हॉट अ लवली लँडस्केप इट इज. द पेंटर सेड व्हॉट अ लवली लँडस्केप इट इज. नाउ यू कॅन सी हियर यू हॅव टू यूज एक्सक्लेम्ड इन्स्टेड ऑफ सेड. सेडच्या ठिकाणी एक्सक्लेम्ड वापरलं, सेंटेन्स जॉईन करण्यासाठी दॅट यूज केलं. व्हॉट अ लवली लँडस्केप इट इज हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. आपल्याला याचं काय करायचं आहे? असर्टिव्ह साधं वाक्य करायचं. कशा प्रकारे स्टार्ट होईल? इट इज म्हणून बघा, इट इज अ व्हेरी लवली लँडस्केप. मग त्यानुसार फक्त इजचं काय होणार आहे? पास्ट टेन्स झाल्यानंतर वॉच होणार. म्हणून काय सांगते आलं का? द पेंटर एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज अ व्हेरी लवली लँडस्केप. लक्षात येते? बघा डायरेक्ट इनडायरेक्ट शिकताना पहिल्यांदा सेंटेन्सचा टाईप ओळखता आला पाहिजे. सेंटेन्सचा टाईप ओळखल्यानंतर मग कोणते रूल वापरायचे, सेडच्या ठिकाणी किंवा सेड टू च्या ठिकाणी काय वापरायचं, सेंटेन्स जॉईन करण्यासाठी कोण काय वापरायचं, हे आपल्याला स्टडी करावं लागणार आहे. आणि प्रत्येक सेंटेन्सचे रूल वेगवेगळे आहे, लक्षात घ्या. जसं स्टेटमेंटसाठी थोडे चेंज आहे, एक्सक्लेमेटरीसाठी चेंज आहे. यानंतर आपण इम्पॅरेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह हे जेव्हा सेंटेन्स बघणार आहोत त्यावेळी त्याच्यासाठी असणारे रूल्स वेगवेगळे आहेत. म्हणून एक लक्षात घ्या, हे समजून घ्या. नुसत्या वह्या भरण्यासाठी लिहू नका, त्याची प्रॅक्टिस करा. डायरेक्ट इनडायरेक्ट हा जो टॉपिक आहे तो 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड, 11, 12 किंवा पुढे सुद्धा जेव्हा इंग्लिश ग्रामर जेव्हा असणार आहे, प्रत्येक वेळी डायरेक्ट इनडायरेक्ट हा टॉपिक कंपल्सरी प्रत्येक स्टँडर्डला आहे. सो इफ यू स्टडी इट वेल, then you can get the marks. Okay?